3 जून 2006 नवी मुंबईच्या कळंबोली हायवेवरती पवनराजे निंबाळकर यांची परदेशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। यात विशेष गोष्ट ही होती की पवनराजेंना राजकारणामध्ये बोट धरून ज्यांनी चालायला शिकवलं त्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि पवनराजे यांचे सख्खे चुलत भाऊ डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी 25 लाखांची सुपारी देऊन हा सगळा घाट रचला होता असा आरोप झाला। आता 14 मेला म्हणजेच तब्बल 20 वर्षांनी या केसचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे। पवनराजे नक्की कोण होते आणि त्यांच्यामध्ये आणि पद्मसिंह पाटलांमध्ये असं काय वैर होतं की त्यांनी हा कट रचला? यात पद्मसिंह पाटलांचं नाव कसं पुढे येत गेलं आणि या एका खुनामुळे धाराशिवच्या पाटील आणि निंबाळकर कुटुंबामध्ये कधी न संपणारं वैर कसं पेटलं, या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगतो आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे नात्याने तसे सख्खे चुलत भाऊ। तेव्हाचं उस्मानाबाद आणि आजच्या धाराशिवच्या राजकारणामध्ये या जोडीचा एक काळ दबदबा होता। पद्मसिंह पाटील हे राज्याचे मोठे नेते, मंत्री आणि शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जायचे। जेव्हा पद्मसिंह पाटील हे मुंबईच्या राजकारणामध्ये व्यस्त झाले तेव्हा त्यांनी आपल्या मतदारसंघाची आणि तेरणा साखर कारखान्याची संपूर्ण जबाबदारी ही विश्वासानं पवनराजे यांच्याकडे सोपवली। पवनराजेंनी देखील हा विश्वास सार्थ ठरवला। ते मतदारसंघामध्ये फिरले, लोकांच्या अडीअडचणी सोडवू लागले आणि अल्पावधीतच जनतेमध्ये ते लोकप्रिय झाले। हळूहळू धाराशिवच्या राजकारणामध्ये पवनराजे यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण व्हायला लागलं। आता पद्मसिंह पाटलांना स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची भीती वाटायला लागली। तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारावरून दोघांमध्ये हळूहळू खटके उडायला लागले आणि आता इतके वर्ष काम केल्यामुळे पवनराजेंना स्वतःच्या ताकदीची जाणीव झाली होती। त्यांना स्वतःला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं होतं आणि इथूनच वादाची खरी ठिणगी पडली। या वादाची 2004 ची विधानसभा ही निवडणूक ही क्लायमॅक्स ठरली। राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील तर त्यांच्याच विरुद्ध शिवसेनेच्या पाठिंब्यावरती पवनराजे हे अपक्ष म्हणून उभे राहिले। भावाविरुद्ध भाऊ अशी लढत होती। ही लढाई इतकी वैयक्तिक झाली होती की मतदानाच्या दिवशी एका वृत्तपत्रामध्ये पवनराजेंचा पाटलांना पाठिंबा अशी प्रश्नचिन्ह असलेली बातमी छापून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला, असा किस्सा आजही सांगितला जातो। निवडणुकीचा निकाल लागला। पद्मसिंह पाटील विजयी झाले खरे, पण जेमतेम काहीच मतांनी। सलग 7 वेळा मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या पाटलांना पवनराजेंनी अक्षरशः घाम फोडला होता। पवारांचे निकटवर्ती असूनही पद्मसिंह पाटलांना या वादामुळे मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालंच नाही आणि इथूनच पवनराजेंचा काटा काढण्याचा कट शिजायला सुरुवात झाली, असा सीबीआयचा स्वतःचा दावा आहे। 3 जून 2006 ला पवनराजे मुंबईवरून धाराशिवला आपल्या कारने निघाले होते। त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर समत काझी सुद्धा होता। अचानक नवी मुंबईतल्या कळंबोली जवळ एक इंडिका कार त्यांच्या गाडीचा पाठलाग करायला लागली। अचानक गाडी पुढे येऊन थांबली आणि त्याच्यातून 2 शूटर्स बाहेर आले। त्यांनी पवनराजेंवरती परदेशी बनावटीच्या पिस्तुलीतून गोळ्या झाडल्या। त्यांच्या एक गोळी थेट डोक्यात लागली। हल्लेखोर इतके क्रूर होते की एकही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी ड्रायव्हरला सुद्धा गोळी मारली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तपास केला खरा, पण पवनराजेंच्या पत्नी आनंदी देवी यांनी असा आक्षेप घेतल्यानंतर ही केस सीबीआयकडे गेली। हत्याकांडानंतर 3 वर्ष कोणाला सुगावा लागला नाही, पण 2009 मध्ये पारसमल जैन नावाच्या एका व्यक्तीला अटक झाली आणि त्याने या कटाचा सगळा पर्दाफाश केला। सीबीआयने दावा केला की पद्मसिंह पाटील यांनी आपला राजकीय काटा काढण्यासाठी पारसमल जैन याला 25 लाखांची सुपारी दिली होती। शेवटी पारसमल जैन याने माफीचा साक्षीदार होऊन कबुली दिली की पद्मसिंह पाटील यांनीच ही सुपारी दिली होती आणि हत्या करण्यापूर्वी मागचे 16 महिने अनेकदा रेकी केली गेली होती। अण्णा हजारे यांनाही मारण्याचा हा सगळा कट रचला गेला होता, असा खळबळजनक जबाब सुद्धा पारसमल जैन याने दिला। 6 जून 2009 रोजी जेव्हा पद्मसिंह पाटील खासदार होते तेव्हा सीबीआयने त्यांना भर संसदेच्या काळामध्ये अटक केली। ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी अटक होती। पद्मसिंह पाटील यांच्या बाजूने त्यांचे वकील भूषण महाडिक यांनी नेहमीच सगळे आरोप फेटाळले। त्यांचा युक्तिवाद असा आहे की ज्या व्यक्तीला स्वतः पद्मसिंह पाटलांनी राजकारणामध्ये आणलं, मोठं केलं, त्याला ते का मारतील? हे सगळे आरोप राजकीय सूडबुद्धीतून लावले गेलेत। दुसरीकडे पवनराजे यांचे चिरंजीव मात्र ओमराजे निंबाळकर यांनी ही कायदेशीर लढाई नेहमीच नेटाने लढली। वडिलांच्या हत्येचा बदला त्यांनी राजकारणामधून घेतला। त्यांनी पद्मसिंह पाटलांच्या मुलाचा राणा जगजित सिंग पाटील यांचा पराभव करत धाराशिवचं खासदारपद मिळवलं। आता तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात आलाय। मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे। 14 मेला अंतिम निकाल हाती लागणार आहे। तब्बल 128 साक्षीदारांच्या साक्षी या केसमध्ये नोंदवण्यात आल्या। पारसमल जैन हा या केसमध्ये माफीचा साक्षीदार आहे, त्यामुळे त्याचा जबाब हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। 1250 पानांचं लेखी म्हणणं पाटलांच्या वतीने सुद्धा देण्यात आलंय। या हत्याकांडामुळे धाराशिवचं राजकारण पूर्णपणे बदललं। तेरणा साखर कारखाना बंद पडला, नाती दुभंगली आणि 2 दशकांपासून एका कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा करावी लागली।
जर दोष सिद्ध झाला तर पद्मसिंह पाटलांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा होऊ शकते. पण तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणाचा निकाल काय लागेल? पवनराजे निंबाळकरांना न्याय मिळेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.